काही दिवसापूर्वी माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन म्हणजेच वांग डाग याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं होतं। मी खूप अशा महागड्या ट्रीटमेंट घेतल्या, खूप असे वेगवेगळे प्रकारचे क्रीम माझ्या चेहऱ्यासाठी यूज केले, परंतु त्याचा काही फरक मला जाणवला नाही। या उलट रिॲक्शन चेहऱ्यावर जास्त प्रमाणात होत होते। तर यासाठी माझ्या आजीने अतिशय मला घरगुती आणि चमत्कारिक असा उपाय सांगितला। काही दिवसातच माझ्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग तर गायब झालेच, त्याचबरोबर वाढत्या वयानुसार देखील चेहऱ्याची त्वचा ही अतिशय जास्त चमकायला लागली। त्याचबरोबर चेहऱ्यावर मॅजिकल असा ग्लो मला बघायला मिळाला आणि हा उपाय केल्यानंतर चेहऱ्यावर परत वांगाचे डाग हे अजिबातही येत नाही। त्यासाठी आजची ही रेमेडी तुम्ही देखील स्टेप बाय स्टेप कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ फायदेशीर राहणार आहे। तर चला आता या ठिकाणी वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपल्याला सुरुवातीला आजच्या या रेमेडीसाठी एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे। तर बघा, बटाट्यामध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, ही आपल्या त्वचेला नॅचरल ब्राइटनिंग इफेक्ट देण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असते। त्यासाठी बटाट्याचा आपल्याला आवर्जून वापर करायचा आहे। तसेच बटाट्यामध्ये जे स्टार्चचं प्रमाण असतं ते आपल्या त्वचेवरील कितीही जुने वांगाचे डाग असू द्या, काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असू द्या, ती अतिशय इझिली रिमूव्ह करायचं काम बटाटा करत असतो। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे आणि बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर एका किसणीच्या मदतीने हा बटाटा किसून घ्या। नंतर आपल्याला किसून घेतल्यानंतर हा बटाट्यामधला जो स्टार्च आहे किंवा ज्यूस आहे तो काढून घ्यायचा आहे। तर बटाटा हा तुम्ही मिक्सरमध्ये देखील ग्राइंड करू शकतात, परंतु आपण या ठिकाणी किसणीच्या साहाय्याने बटाटा हा किसून घेत आहोत। तर हा उपाय आपण सातत्याने जर का केला तर तुमच्या चेहऱ्यावर खरंच खूप चांगला रिझल्ट याचा बघायला मिळेल। कुठल्याही घरगुती उपायाचा रिझल्ट यायला थोडा टाइम लागतो, परंतु आपण जर का त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं तर नक्कीच आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळत असतो। तर आता एका चाळणीच्या मदतीने आपल्याला या बटाट्याच्या किसमधला सगळा रस काढून घ्यायचा आहे, जेणेकरून साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढा रस याच्यातनं निघायला पाहिजे, एवढा याच्या रेमेडीसाठी आपल्याला लागणार आहे। तर बटाट्याचा जो हा किस उरलेला आहे तो आपण आपल्या चेहऱ्यासाठी स्क्रबिंगसाठी किंवा हातापायांवरची घाण काढण्यासाठी देखील यूज करू शकतो। तर बघू शकताय तुम्ही साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून एवढा बटाट्याचा रस या ठिकाणी निघालेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला पुढचं नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे लिंबाचा रस। तर लिंबाचा रस घालणं खूपच जास्त गरजेचं आहे, कारण यामुळे आपल्या त्वचेवरील जेवढी देखील कितीही वर्षापूर्वीची जुनी टॅनिंग असू द्या किंवा काळे डाग असू द्या, ते देखील रिमूव्ह व्हायला मदत होईल। आणि हो, जर का तुम्हाला या रेमेडीमधले कुठलंही इन्ग्रेडियंट सूट होत नसेल तर तुम्ही याआधी पॅच टेस्ट घ्या, किंवा तुमची जर का जास्त सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही पॅच टेस्ट घेतल्यानंतरच तुम्ही ही रेमेडी यूज करा, किंवा डायरेक्टली चेहऱ्यावर अप्लाय करू नका। जर का तुमची मॅच्युअर स्किन असेल किंवा तुमचं एज 40+ असेल किंवा 30+ असेल आणि जास्तच तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग हे खूपच असतील तर तुम्ही ही रेमेडी नक्की आवर्जून वापरा, तुम्हाला खरंच खूप चांगला रिझल्ट याचा बघायला मिळेल। तर आता यामध्ये तिसरा घटक आपल्याला ॲड करायचा आहे तो म्हणजे कोलगेट। जो टूथपेस्ट आपण आपल्या दातांसाठी यूज करतो तोही कोलगेटचा, तोच आपल्याला यामध्ये यूज करायचा आहे। तर या टूथपेस्टमध्ये जे असे काही घटक असतात जे की आपल्या त्वचेवरील जी घाण असते ती देखील काढायला मदत करतात। त्याचबरोबर कुलिंग इफेक्ट याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात असते। क्लिनेस्ट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला अतिशय इन्स्टंटली ब्राईट करायचं काम करतं। जर का तुम्हाला सूट होत असेल तर नक्की आजची ही रेमेडी तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करा, नक्की तुम्हाला त्याचा रिझल्ट हा खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळणार आहे। तर आता टूथपेस्ट ॲड केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। कुठल्याही प्रकारचं गाठी याच्यामध्ये नको असायला, अतिशय स्मूथली आपल्याला पूर्णपणे याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ म्हणजेच राईस फ्लोअर। तर राईस फ्लोअर घालणं हे पूर्णतः ऑप्शनल आहे, जर का तुमच्याकडे असेल तर नक्की ॲड करा। तर साधारणतः पाव चमचा एवढा राईस फ्लोअरचा आपल्याला यामध्ये वापर करायचा आहे। तर राईस फ्लोअरमध्ये ब्राईटनिंग किंवा लाईटनिंग प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला अतिशय ग्लोईंग करते, तसेच आपल्या त्वचेला नॅचरल एक्सफोलिएट करायचं काम देखील राईस फ्लोअर करत असतं। तर आता यामध्ये नेक्स्ट घटक ॲड करायचा आहे तो म्हणजेच कस्तुरी हळद।
तर लक्षात ठेवा, या रेमेडीमध्ये कस्तुरी हळदीचाच वापर करा. जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर किचनची हळद जर का घेत असणार तर ती फक्त 1 किंवा 2 पिंच एवढीच घ्या, जास्त प्रमाणात घेऊ नका, नाहीतर त्याचे रिॲक्शन आपल्या चेहऱ्यावर होऊ शकतात. बऱ्याच वेळा मार्केट बेसमधली जी हळद असते त्याच्यामध्ये केमिकलचं प्रमाण भरपूर जास्त प्रमाणात असतं किंवा कलर इफेक्ट असतो. त्यामुळे तुमच्या कडे जर का साबूत अशी हळद असेल, घरगुती हळद असेल तर तुम्ही तिचा वापर या ठिकाणी करू शकतात. तर आता कस्तुरी हळद घातल्यानंतर हा फेस पॅक आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तर कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारेच ठेवायची आहे, जास्त घट्ट हा फेस पॅक तयार करायचा नाही. तर आता चेहऱ्यावर हा फेस पॅक अप्लाय करायच्या आधी चेहरा आधी कुठल्याही फेस वॉशने स्वच्छ धुवून घ्या. कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक आपल्या चेहऱ्यावर नको असायला. तर आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. जर का तुमच्याकडे कापूस असेल किंवा कॉटन पॅड असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर याची 1 लेअर आधी अप्लाय करा. तर चेहऱ्यावर हा अप्लाय करत असताना आपण याच्यामध्ये टूथपेस्टचा वापर केलेला आहे, त्यामुळे साहजिकच आहे की थोडं डोळ्यांमध्ये थोडं कुलिंग इफेक्टमुळे ते जळजळ होऊ शकते किंवा थंड असं कुलिंग इफेक्ट जाणवत असल्यामुळे डोळ्यामध्ये नॉर्मली असं पाणी येतं, परंतु या ठिकाणी घाबरायची अजिबातही गरज नाही. हे नॉर्मली आहे. जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्तीचे वांगाचे डाग असतील तर खरंच हा फेस पॅक तुमच्यासाठी खूपच असं इफेक्टिव्ह राहणार आहे. तर या फेस पॅकमुळे माझ्या चेहऱ्यावरचे सगळे वांग डाग रिमूव्ह झालेले आहेत, परंतु मी कंटिन्युअसली 3 ते 4 महिन्यापर्यंत चेहऱ्यावर अप्लाय केलेले आहे. दर आठवड्याला आपल्याला 2 वेळा तरी हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे आणि रात्री झोपेच्या आधी जर का अप्लाय केला तर त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळेल. तर 1 लेअर चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर 5 मिनिटासाठी थोडं ड्राय होऊ द्या आणि त्यानंतर सेकंड लेअर परत या फेस पॅकची अप्लाय करा. यामुळे ज्या भागावर वांगाचे डाग जास्तीचे असतील त्या भागावर व्यवस्थित अशी थिक लेअर आपल्याला अप्लाय करायची आहे आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो देखील खूप चांगल्या प्रकारे येत असतो. तसे तुमच्या चेहऱ्यावर जर जास्तीचे ओपन पोर्स असतील तर ते देखील मिनिमाइज व्हायला खूप जास्त मदत होत असते. त्याचबरोबर बटाटा हा आपल्या त्वचेला नॅचरल क्लीन करायचं काम करतो. तर चला आता 10 ते 15 मिनिटासाठी हा फेस पॅक अशा पद्धतीनेच राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर अतिशय कुलिंग इफेक्ट आपल्याला जाणवतो आणि अतिशय आपल्या चेहऱ्याची त्वचा ही फ्रेश होत असते. तर आता चेहऱ्यावर फेस पॅक अप्लाय केल्यानंतर आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर अप्लाय करायचं किंवा लावायचं कधीच विसरायचं नाही, कारण यामुळे आपल्या त्वचेला एक डीपली हायड्रेशन तर मिळतंच, त्याचबरोबर त्वचेवर जो फेस पॅकमुळे ग्लो आलेला असतो तो देखील लॉक करायचं काम हे मॉइश्चरायझर करत असतं. त्यासाठी मॉइश्चरायझर आपण कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर लावायला विसरायला नको. आता मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहऱ्याला अशा प्रकारे मसाज नक्की करा, ज्यामुळे चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन हे खूप चांगल्या प्रकारे होऊन आपल्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक असा ग्लो आपल्याला बघायला मिळत असतो. त्याचबरोबर वाढत्या वयानुसार देखील आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायचे चान्सेस हे खूप कमी होतात. तर आता या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात. नक्की तुम्ही देखील अशा प्रकारे ही रेमेडी तयार करून बघा आणि चेहऱ्यावर नक्की अप्लाय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट अशाच रेमेडी सोबत. बाय.